मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज बनवूया आपण लसूणी गवार। आणि आपण गवारच्या वेगवेगळ्या भाज्या करतच असतो, शेंगदाण्याचं कूट टाकून आणि साधी आणि रस्सा भाजी वगैरे करतच असतो। पण आज आपण करणार आहे लसूणी गवार। एकदम चमचमीत चविष्ट असं बघताच क्षणी खायची इच्छा होईल अशी ही भाजी होते। आता आपण बघूया लसूणी गवारसाठी लागणारे साहित्य। आपण गवार स्वच्छ धुवून घेतली आहे, एक कांदा घेतलाय, एक टोमॅटो घेतले आणि लसूणी गवार आहे तर लसूण भरपूर प्रमाणात घेतले, तिखट घेतले, हळद घेतले, धणे पावडर घेतले आणि दही घेतले। याच्यात आपण दही पण ॲड करणार आहे। आता आपण तेल तापत ठेवलंय, आता आपण त्याच्यात जिरं टाकूया। जिरं पण टाकलं, त्याच्यामध्ये जिरं तडतडलं की कांदा टाकूया। याच्यात भरपूर आपण लसूण वापरला आहे आणि लसणाचे पण भरपूर फायदे। रोगप्रतिकार शक्ती वाढते, थकवा कमी करण्यास मदत करते, बीपी कंट्रोल करण्यास मदत करते। असे बहुगुणी असा लसूण आहे। तर आपण वेगवेगळ्या भाजीत लसूण वापरतच असतो, पण याच्यात आपण भरपूर लसूण वापरणार आहे म्हणून याला लसूणी गवार असं म्हणतात। आता आपण हे लसूण घेतलेले ते त्याच्यात परतून घेऊया। आणि लसूण रक्त शुद्ध करण्यास मदत होते, असा भरपूर बहुगुणी असा लसूण आहे। आता आपण हे सोनेरी रंग असतोपर्यंत थोडंसं परतून घेऊया। एकदम टेस्टी लागते। आपण त्याच प्रकार मसाला टाकून भाजी करतो, तसं वेगळं केलं तर एका ऐवजी 2 चपाती खाल्ल्या जातील, अशी एकदम चविष्ट अशी भाजी होते। आता आपण याच्यात थोडा सोनेरी रंग आला की कांदा टाकूया। छान असा आता रंग येतोय सोनेरी। अजून आपण थोड्या वेळ परतून घेऊया सोनेरी रंग येतोपर्यंत। झाले आपल्या लसणाचा, त्याच्यात कांदा टाकूया। कांदा आपण कच्चा पाणी जायचं परतून घेऊया। एकदम चविष्ट अशी भाजी होते आणि आपण याच्यात दही पण वापरणार आहे आणि भरपूर लसूण वापरणार आहे, लसूणी गवार करणार आहे। तर आता आपण याच्यात टोमॅटो टाकूया आणि छान परतून घेऊ आणि झाकण ठेवूया। आता आपण याच्यावर झाकण ठेवूया, तर झाकण ठेवूया, काढूया। आता आपण याला एकदा परतून घेऊया आणि आता आपण हे सगळे मसाले घेतले, हळद, लाल मिरची पावडर आणि धणे पावडर हे टाकूया आणि परतून घेऊया छान। आता याच्यात आपण दही टाकूया, 2 चमचे जे घेतले ते, आणि आपण याला छान परतून घेऊया। टाकूया जेवढी गवार आहेत त्याच्यानुसार चवीनुसार आपण आता मीठ टाकूया।
हलवत राहायचं म्हणजे दही फाटत नाही. आता बघा तेल सुटले बाजूने. साईडने तेल सुटतंय. त्यात आपण गव्हाळ टाकूया. टाकले आपण छान परतून घेऊया. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. आणि हलवून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवूया. आता आपण झाकण काढूया. तर छान झाली बघा लसुणी गवार. आपण त्याच भाज्या मसाले टाकून करतो, शेंगदाण्याचा कूट टाकून. आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया. आपण लसूणी गवार प्लेटमध्ये काढली आहे. आपण त्याच भाज्या करतो, मसाला टाकून करतो. तर अशी वेगळी ही पद्धत आहे. लसूणी गवार अशी भाजी एकदम चविष्ट लागते. तुम्ही अशा पद्धतीची केली तर एका ऐवजी 2 चपाती खातील अशी चविष्ट अशी भाजी होते. आपण शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून, बटाटे टाकून वगैरे करतच असतो. पण अशा वेगळ्या पद्धतीची भाजी लसूणी गवार तुम्ही नक्की करून बघा. आणि आपल्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. मला असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू. धन्यवाद.